आज 15 डिसेंबर 2025 राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनाप्रमाणे प्रारूप मतदार यादी प्रभागनिहाय पब्लिश यापूर्वी करण्यात आले होते आणि आज रोजी ते अंतिम प्रभागनिहाय मतदार यादी आज पब्लिश करण्यात आली। एकूण प्रारूपमध्ये 11,18,118 एवढा मतदार होते। आज फायनलमध्ये 11,18,283 एवढा या ठिकाणी मतदार असणार आहे। या महानगरपालिकेचे निवडणूक पहिल्यांदाच प्रभागनिहाय होते आहेत आणि या एकंदरीत 115 सदस्यीय महानगरपालिकेसाठी 29 प्रभागामध्ये आपण विभागलेला आहे। त्यामध्ये 28 प्रभाग हा 4 सदस्यीय प्रभाग असणार आहे। 29वा प्रभाग जे आहे ते 3 सदस्यीय प्रभाग असणार आहे। यासाठी या 29 प्रभागाच्या निवडणूक घेण्यासाठी 9 निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा नेमणूक करण्यात आलेली आहे आणि त्यामध्ये किमान 3 आणि जास्तीत जास्त 4 अशा या ठिकाणी प्रत्येक निवडणूक निर्णय अधिकारीचा साठी प्रभाग तेवढा त्या ठिकाणी असणार आहे आणि जवळपास 1398 त्या एवढं मतदान केंद्र त्या ठिकाणी संभाव्य मतदान केंद्र त्या ठिकाणी असणार आहे आणि प्रत्येक मतदान केंद्रामध्ये जवळपास 900 एवढा मतदार त्या ठिकाणी असणार आहेत आणि यासोबतच याचं मतदानाची दिवशी म्हणजे जो जानेवारी 15, 2026 हे छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदानाचा दिवस असणार आहे आणि लगेच दुसऱ्या दिवशी जे जानेवारी 16, 2026 रोजी मतमोजणी या महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी होणार आहे आणि या सर्व महानगरपालिकेचा निवडणूक निर्भयपणे, निपक्षपातीपणे, शांतपणे पार पडण्यासाठी आचारसंहिता कक्ष असणार आहे। प्रत्येक जोनल अधिकाऱ्यांना ही सूचना ऑलरेडी आदेशित करण्यात आलेली आहे की जसं मान्य निवडणूक आयोगाचं घोषणा झाल्यानंतर लगेचच आचारसंहिता त्या ठिकाणी लागू होऊन जातं। त्यामुळे मी सर्व राजकीय पक्ष, सर्व उमेदवार आणि सर्व लोकांना निवडणूक आयोगाच्या नियमाचा तंतोतंत पालन करावा असे मी आपल्या मार्फत विनंती करतो।